नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर गणिताचे आपण आज अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन बघत आहोत। त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे, ॲव्हरेज या घटकामधला अतिशय महत्त्वपूर्ण असा क्वेश्चन आहे। तर यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण बघत आहोत। बघा यामध्ये 13 चेअर्स। तर यामध्ये बघा 13 चेअर्स, 13 chairs and 5 tables were bought for rupees 8,280 if the average cost of a table आपल्याला दिलेला आहे। तर यामध्ये average cost of table, एक मिनिट संख्या दिसत नाहीये, average cost of table rupees 1,220 rupees. what is the average cost of a chair? म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला 13 चेअर्स आणि 5 टेबल यांची किंमत दिलेली आहे। तर यामध्ये बघा आपल्याला 13 चेअर्स आणि 5 टेबल यांची किंमत दिलेली आहे 8,280 रुपये आणि आपल्याला सरासरी दिलेली आहे टेबलांची सरासरी जी किंमत आहे त्या टेबलची 1,227 रुपये दिलेली आहे। तर यामध्ये 5 टेबल आहेत आणि 5 टेबलांची आपल्याला सरासरी दिलेली आहे 1,227। म्हणजेच आपल्याला एक टेबल ॲक्च्युली आपण काय करायचं आहे, सरासरी दिल्यानंतर 1,227 रुपये सरासरी दिल्या म्हणजे 5 टेबल आपल्याकडे आहेत। यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 5 टेबलची सरासरी जी दिलेली आहे इज इक्वल टू 1,227 आहे। म्हणजेच इथं आपल्याला काय मिळणार बघा, कॉस्ट ऑफ 5 टेबलची आपल्याला किंमत मिळणार आहे। कॉस्ट ऑफ 5 टेबलची किंमत मिळणार आहे 5 इंटू आपण काय करूया इथं 1,227 इथं करायचं आहे। तर म्हणजे याची किंमत किती होईल बघा, यामध्ये 1,227 इंटू 5 बघा, यामध्ये 5 7 35, हातच्याला 3 आलेले आहे, 5 2 10 आणि 3 13, 3 हातच्याला 1, 12 पंचे 60 आणि 61, म्हणजेच 6,135 रुपये ही किंमत 5 टेबलांची आहे। तर आपल्याकडे टोटल म्हणजेच 13 चेअरची किंमत किती येणार आहे बघा, कॉस्ट ऑफ 13 चेअर्स याची किंमत जी येणार आहे बघा, यामध्ये 8,280 मधून आपल्याला काय करायचं आहे 6,135 रुपये आपण मायनस करूया। म्हणजे आन्सर आपलं किती आलं बघा, 8,280 वजा 6,135 आपल्याला करायचं आहे। तर यामध्ये बघा 0चे झाले 10, 8चे झाले 7, 10तून 5 गेले आपले किती उरले 5, इथं 4 उरले, इथं 1 उरले, इथं 2, म्हणजेच याची जी किंमत आलेली आहे 2,145 रुपये किंमत आलेली। बघा चेक करा, 10तून 5 गेले 5, 4, 2,145 रुपये 13 चेअरचे आले। तर आपल्याला काय प्रश्न विचारले, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ चेअर। तर लक्षात ठेवा ह्याचा ॲव्हरेज काढायचा आहे। मग कसं येणार सांगा, ॲव्हरेज इज इक्वल टू काय येणार आहे, ॲव्हरेज कुणाचा ॲव्हरेज काढायचं आहे, ॲव्हरेज ऑफ चेअरचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। तर कसं होणार बघा, 2,145 याला डिवाइड करायचं आहे कितीनं, किती चेअर्स आहेत एकूण 13 चेअर्स आहेत, तो आपल्याला इथे भागाकार करून घ्यायचा आहे। तर यामध्ये भागाकार बघा आपण इथं करतोय म्हणजे आपल्याला नक्की उत्तर किती दिलेलं 2,145 भागिले 13, 13 एके 13, यामध्ये लक्षात ठेवा 8 उत्तर येणार आपलं, 8 9 10 11, इथं 84 उरलेलं आहे, 13 पंचे 65, 13 पंचे 65 येणार, 13 संग 78, म्हणजेच किती उरले बघा आपलं 4 2 6 उरले, म्हणजे वरचे उतरून घेतले 5 65 झाले, म्हणजे 13 पंचे 65, म्हणजेच आपलं जे ॲव्हरेज आलेलं आहे 165 आलेलं आहे। इथं लक्षात ठेवायचं आहे ॲव्हरेज किती आलेलं आहे 165, म्हणजेच सरासरी एका चेअरची जी किंमत आहे 165 रुपये असं आपल्याला इथं सांगता येईल, लक्षात ठेवायचं आहे।